तर राज ठाकरेंनी कोणत्या मतदारसंघात किती बोगस मतदार असल्याचा दावा केलाय बघूया। उत्तर मुंबईमध्ये 17,29,456 तर डुप्लिकेट मतदार आहेत 62,370। मुंबई वायव्यमध्ये एकूण 16,74,861 मतदार आहेत, त्यापैकी 60,231 डुप्लिकेट मतदार आहेत। मुंबई ईशान्येमध्ये 15,90,710 एकूण मतदार, त्यापैकी 92,983 डुप्लिकेट मतदार, एकूण 10 लाख बोगस मतदार असल्याचा दावा ते करतायत। मुंबई उत्तर मध्यमध्ये 16,81,048 मतदार आहेत, त्यापैकी 63,740 डुप्लिकेट असल्याचं राज ठाकरे दावा करतायत। 10 मतदारसंघांमधली ही आकडेवारी त्यांनी सादर केली होती। मुंबई दक्षिण मध्यमध्ये 14,37,776 मतदार आहेत, त्यापैकी 50,565 डुप्लिकेट आहेत। दुबार मतदारांचे पुरावे त्यांनी या मोर्चावेळी आणले होते। मुंबई दक्षिणमध्ये 15,15,993 एकूण मतदार, त्यापैकी 55,205 डुप्लिकेट मतदार आहेत। तर नाशिकमध्ये 19,34,349 एकूण मतदार आहेत, त्यापैकी 99,673 डुप्लिकेट मतदार आहेत। मावळमध्ये 19,85,172 एकूण मतदारांपैकी 1,45,636 डुप्लिकेट मतदार आहेत। पुण्यात 17,12,242 एकूण मतदार आहेत, त्यापैकी 1,02,002 डुप्लिकेट मतदार आहेत। तर ठाण्यात 17,38,757 एकूण मतदार आहेत, त्यापैकी 2,09,981 डुप्लिकेट मतदार आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।